तर मी लाईव्ह टाईमवरती क्लिक केलेलं आहे. आपल्याला व्ह्यूज आलेले आहेत 62 मिलियन आणि सबस्क्रायबर आपले 4,23,000 आणि अर्निंग. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आता तुम्ही म्हणाल की इतके दिवस कुठं होता, कारण मित्रांनो जवळपास 25 महिन्यानंतर आपण ब्लॉग टाकतो. शर्म नहीं आती है ना तुम्हें? आती है, लेकिन बहुत जल्दी चली भी जाती है. आणि 25 महिने म्हणजे खूप मोठी गोष्ट. तुम्ही आतापर्यंत मला विसरून गेला असाल आणि जे इतके पण आपल्या या चॅनलवरती सबस्क्रायबर नाहीत, बट मी आता चेक केलं या चॅनलवरती जवळपास आपण 20 मे 2024ला ब्लॉग टाकलेला. अरे शर्म करो. आणि 2025 गेलं, 2026 गेलं आणि आत्ता हे 2026चा जून महिना चालू आहे. ओके, म्हणजे जवळपास 25 महिने झालेच. तर आजचा ब्लॉग मला नाही माहिती मी कसा करणार आहे, काय कारण इतक्या दिवसातून आपण ब्लॉग करतोय. ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर माझी लाईफ कशी असते किंवा यूट्यूबरची लाईफ कशी असते, काय असते, हे सगळं मी तुम्हाला ब्लॉग चॅनलमधून आपल्या एक्सप्लोअर करणार आहे. सो ब्लॉग चॅनल या सबस्क्राईब तुम्ही करू शकताय. बाकी मित्रांनो, जर बघितलं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी एक टॉपिक गेस केलेलं आहे की आपण काय दाखवू शकतो आपल्या ऑडियन्सला. तर मी आजच्या ब्लॉगमध्ये पहिलाच ब्लॉग आहे आपला, असं पहिलाच ब्लॉग समजून आपण चालूया. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी यूट्यूबची अर्निंग किती आहे, लाईफ टाईम अर्निंग गुगल ॲडसेन्सची, माझ्या मेन चॅनलची, ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग तर होणारच आहे. बट किती व्ह्यूज येतील, किती लोक बघतील मला नाही माहीत. बट तुम्ही जे लोक हे ब्लॉग बघत आहात आत्ता, जर तुम्ही कंप्लीट ब्लॉग बघितला तर निश्चितच आपलं वॉच टाईम वगैरे चांगलं येईल. आणि माहितीसाठी सांगतो की आपला हा चॅनल डिमॉनिटाईजसुद्धा झालेला आहे. कारण कसं आहे, जवळपास आपण 2 वर्ष इनॲक्टिव्ह आहे आणि 1 वर्ष जर इनॲक्टिव्ह आपण असेल तर आपलं ॲडसेन्ससुद्धा सस्पेंड होतं. सो आपलं ॲडसेन्स वगैरे सगळं सस्पेंड झालेलं आहे. पुन्हा आपण चालू करू, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आत्ता हा जो ब्लॉग आहे हा आपण शून्यातून चालू करतो असं समजा. त्यामुळे व्लॉगला कंप्लीट बघा, लाईक करा आणि तुम्हाला मी बाहेर कुठं कुठं काय काय जातो ते सुद्धा दाखवेन. आपण रेग्युलर म्हणजे डेली ब्लॉगिंग नाही चालू केलं, बट तरी देखील जितकं मला शक्य आहे तितकं मी दाखवण्याचा ट्राय करेन. बाकी हातले अवघडतोय राव आयफोन हातात धरून. तर चला दाखवतो मी आजचा दिवस आपला. मित्रांनो, तर हा आपला स्टुडिओ आहे आणि हा स्टुडिओ तुम्ही नीट बघून घ्या. यामध्ये मी काय काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो सगळं सविस्तर, बट फक्त बघून घ्या कसं आहे काय आहे. आणि आपला आधीचं स्टुडिओचं जर मला फुटेज भेटलं तर मी ते पण टाकेन इथं. तर मित्रांनो, आपल्या सेटअपचं जो आहे तो फ्रंट व्ह्यूज बघू शकता, या टाईपमध्ये तुम्हाला दिसणार आहे काहीसा. आणि हे आपले 3 सिल्वर प्ले बटन आहेत, कारण आपण मल्टिपल यूट्यूब चॅनल चालवतो आणि सगळे मराठीतून आहेत. वायफाय वगैरे आणि हे सगळा कचरा दुर्लक्षित करा, हे मी नंतर लावणार आहे. ठीक, बाकी हे फोन्स वगैरे आहेत मित्रांनो. आणि हे आपला PC आहे आणि इकडं हा एक छोटा टेबल आहे जो आपला पहिल्या जुन्या स्टुडिओमधला होता. आणि हे सगळं जे दिसते तुम्हाला, हा म्हणजे इस्त्री वगैरे, हा मिनी कूलर आहे. हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन नंतर कधी तर. आणि आपले चेअर वगैरे आहेत. इकडे जर बघितलं आपलं मेन जे जुन्या व्हिडिओला म्हणजे स्टुडिओ आपण हा नवीन बिल्ड केला त्यावेळी हे आपण बॅकग्राऊंड ठेवत होतो व्हिडिओला, बट आता आपल्या टेक व्हिडिओला हे जास्त नसते, कधी तर असते. आणि इथं जर बघितलं तर हे आपली ग्रीन स्क्रीन आहे, जे आपण लाईव्ह स्ट्रीम करतो त्यासाठी. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की माझे 2-3 मेन यूट्यूब चॅनल आहेत जे सगळ्यांना माहिती आहेत, बाकी जे माहीत नाहीत ते पण आहेत. बट जर बघितलं तुम्ही तर एडिटिंग चॅनल एक आहे जो मेन, त्याचं मी अर्निंग तुम्हाला आज दाखवणार आहे. प्लस आपला टेक चॅनल आहे ज्यावरती मी तुम्हाला जर यूट्यूबर बनायचं असेल तर त्यासाठी मी टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतो किंवा काही मेन गोष्टी असतात त्या सांगत असतो. व्हिडिओ कसे अपलोड केले पाहिजेत, काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. आणि त्याच्यावरती आपण लाईव्ह स्ट्रीम पण घेत असतो. तर त्या लाईव्ह स्ट्रीमसाठी हे आपण ग्रीन स्क्रीन वगैरे यूज करतो. आता याच्या मागं जर बघितलं तुम्ही, आपल्याला अनबॉक्सिंगसाठी ज्या गाद्या आलेल्या आहेत, मॅट्रेस, ते आहेत जवळपास 15-20 हजार किमतीचे आहेत. आणि त्याच्या पुढं मी हे लावलेलं आहे. हे मला वाटते खाली घेतलेलं आहे मी जरासं, हे जरा वरती असतं. इथून मी हे वरती घेतो. आपला कॅमेरा इथं जे आपला शूटिंग, आता हा उभ्या फॉर्मॅटमध्ये लावलेला आहे, म्हणजे हा रील्ससाठी लावलेला आहे. तर चला मित्रांनो बघूया मी स्टुडिओमधल्या काय काय गोष्टी दाखवू शकतो. थोडासा मी स्टुडिओ ठीकठाक लावलेला आहे, कारण कुठल्याच यूट्यूबरचं जर तुम्ही बघितलं तर स्टुडिओ प्रॉपर नसतो. सो या ठिकाणी बघू शकताय, या 2 माझ्या सॉफ्ट बॉक्स लाईट आहेत, म्हणजे यातून थोडंसं लाईट क्लिअर येते. आणि याला मी जास्त काय असं बजेट लावलेलं नाही, हे मला वाटते 4-5 हजारचे असतील. बट याच्या मागे मी हे 200-300 रुपये खर्च करून बल्ब्स लावलेले आहेत. इथं याला मोठ्या लाईट्स पण येतात, बट त्या मी लावलेल्या नाहीत. हे आपले 2 सिल्वर प्ले बटन आहेत. हे तिसरं आहे, जे पहिला मिळालेलं ते मोठी साईज आहे, हे नंतर मिळालेले थोडी लहान साईज आहेत. ओके, हे इकडे सगळं अनबॉक्सिंगसाठी आलेलं प्रोडक्ट्स आहेत. हे फोन वगैरे सगळं अनबॉक्सिंगसाठी आलेलं आहे, जे आपल्या इन्स्टावरती वगैरे प्रोडक्ट रिव्ह्यूसाठी येतात. बाकी या नोटबुक्स ज्या आहेत यात मी स्क्रिप्टिंग वगैरे लिहित असतो. बऱ्याचशा गोष्टी असतात, कारण काय काय जर बघितलं तर इंस्टाग्रामवरती जे प्रमोशन आपण करतो, जे मोठ्या ब्रँड्सच्या डील असतात, त्यांचं कसं असतं की आज जर आपण रील्स अपलोड केली
तर आपल्याला काही काही ब्रँड्स जे आहे ते महिन्यातून 1.5 महिन्यातून पेमेंट देतात. तर ते आपल्या डोक्यात राहत नाही की नेमकं कसं काय, कुठल्या ब्रँडकडून किती रुपये येणार होते, कुठल्या अकाउंटवरती येणार होते आपल्या. तर ते सगळं मी त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत असतो. बाकी हा आपला पीसी आहे. थोडासा नॉईस येणार तुम्हाला कारण यात फॅन भरपूर आहेत. आणि हे असं काय हे आहे लुक याचा, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. तर हे असं काय आहे आतून पीसी आपला. ओके, सो हा पीसी आहे आपला आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवलं. बाकी हे आपले जुने फोन काय आहेत, आयफोन एक जुना मी घेतलेला असाच आपला, आणि हा आता शूट करतेला दुसरा आयफोन आहे. बाकी हा एक इथे एक फोन आहे. हे मी एवढे वापरणारे फोन आहेत. बाकी जे आपल्याला प्रमोशनला येतात ते तर आपण विकून टाकतो किंवा रिटर्न बेसवरती असतात. हा एक माईक वगैरे. ठीक आहे. सो मित्रांनो, आता आपण बघूया जे तुम्हाला इंटरेस्ट होता या गोष्टीचा, की आपलं लाईफ टाईम अर्निंग जे आपल्या मेन चॅनलचं ते मी तुम्हाला स्क्रीनवरती पीसीचं दाखवतो. सो चला, हे बघा, मी काही जास्त एडिट केलेलं नाही ब्लॉग, त्यामुळे तुम्हाला नॉर्मल दिसत असेल. हे थोडंसं मागणं काय दिसतंय, वरचा बल्ब दिसतोय काहीतरी दिसतं. ठीक आहे, स्क्रीनवरती मी ओपन करतो आधी. 1 मिनिट, इथं 1x वरती आपण करूया. हे आपलं अलेक्सा, ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतो. मित्रांनो, मला खरंच वाटलं नव्हतं की माझं म्हणजे मेन चॅनलवरती इतकं अर्निंग असेल. बट मी आता चेक केलं तर माझाच विश्वास बसत नाही. कारण कसं आहे, यूट्यूबर्स जेव्हा एका ठराविक स्टेजवरती जातो तेव्हा गुगल ॲडसेन्स म्हणजे ॲज अ बिगिनर तुम्ही जेव्हा नवीन यूट्यूबवरती चॅनल काढता, मॉनिटाईज होतं, तेव्हा तुमच्यासमोर जे आहे ते टार्गेट असते $100 माझे झाले पाहिजेत, बँकमध्ये पेमेंट आलं पाहिजे. ठीक आहे. तर असा विषय असतो. आणि कसं आहे की एका ठराविक स्टेजवरती गेलं ना तर तुम्हाला गुगल ॲडसेन्सच्या अर्निंगकडे लक्षच नसतं. कारण ते महिन्यातून महिन्याला बँकमध्ये येत असतं आणि ते किती येतं काय ते आपण चेक पण करत नाही. कारण आपल्याला स्पॉन्सरशिपवरून वगैरे इतकं अर्निंग होत असतं की आपण गुगल ॲडसेन्सच्या अर्निंगकडे जास्त लक्ष देत नाही. आणि आत्ता आज मी पहिल्यांदा बघितलं की इतकं माझं अर्निंग आहे लाईफ टाईम. तर तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवरती जाऊन. तर हे जर तुम्ही बघितलं, मी 1 मिनिट डोअर बंद करतो मागचा. ठीक आहे, खिडकी मी बंद केलेली आहे मित्रांनो. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हे आहे अर्निंग, इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, लास्ट 28 दिवसांचं आहे, म्हणजे लास्ट एका महिन्याचं आहे. आणि मी तुम्हाला माहिती असेल, मी व्हिडिओ आता मला वाटतं मागच्या महिन्यात ठीक आहे 28 दिवसात 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे, 80,000 व्ह्यूज आलेले आहेत आपल्याला टोटल. वॉच टाईम आपलं 1,000 तासपर्यंत आलेलं आहे. सबस्क्रायबर आपल्याला 3300 भेटलेले आहेत. आणि अर्निंग बघा तुम्ही $21 झालेले आहे. आणि आता मित्रांनो जर बघितलं तर $21 म्हणजे जवळपास आता 94-95 रुपयाने डॉलर चालू आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलेलं माझ्या मते 2020ला माझं मॉनिटाईज झालेलं चॅनल. आणि त्यावेळी मला पेमेंट जर आलेलं ते ₹70च्या आसपास तेव्हा डॉलर होता. ठीक आहे. आणि आत्ता ₹95 गेला, म्हणजे $1ला ₹25 आपल्याला एक्स्ट्रा भेटत आहेत. पण कसं आहे, आपला भारतीय रुपया कमी झालेला आहे. पण काही विषय नाही, ते शेवटी वेगळा विषय. आपलं मेन काम आहे ते आपण करू. आपण इथं बघू शकताय $21 म्हणजे आत्ता जर बघितलं तुम्ही तर जवळपास हे ₹2,000च्या आसपासचं पेमेंट आहे. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला दाखवतो लास्ट 90 दिवसाचं, कारण मी ॲक्टिव्ह नाही त्यामुळे इथं तुम्हाला डॉलर कमी दिसत आहेत. तर 1,72,000 व्ह्यूज आहेत आणि 1,72,000ला आपल्याला $56 म्हणजे ₹5,000च्या आसपास भेटलेले आहेत लास्ट 3 महिन्यात. आणि लास्ट 365 म्हणजे लास्ट एका वर्षात आपल्याला 30,000च्या आसपास काहीतरी हे भेटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 1 वर्षात आपण काम न करता इथं बघू शकताय जास्तीत जास्त मी एक मागच्या वर्षामध्ये 20 ते 25 व्हिडिओज टाकलेले आहेत. आणि त्याचे आपल्याला जवळपास जे आहे ते 25,000 ते 30,000च्या दरम्यान आपल्याला इन्कम झालेलं आहे. आणि 1 मिलियन आपल्याला व्ह्यूज आलेले. ठीक आहे, 1 वर्षामध्ये. आपण ॲक्टिव्ह जास्त नाही त्यामुळे. आता इथं मेन विषय आहे मित्रांनो. हां, इथे आणखीन एक दाखवतो. 2025च्या वर्षामध्ये आपल्याला किती झालेलं, तर 418 म्हणजे ₹41,000. कारण मी 2-3 वर्ष झाले या चॅनलवरती जास्त ॲक्टिव्ह नाही. आणि इथं आता आपण लास्ट 365 बघूया, कारण मी लास्ट 365 लाईफ टाईमचं अर्निंग दाखवण्याआधी सांगतो की मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलेला तेव्हा मी डेली एक व्हिडिओज टाकत होतो. तेव्हा मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत, 1,000-1,200 व्हिडिओज टाकलेले आहेत. त्यामुळे ज्या व्हिडिओला अजून व्ह्यूज येतात त्याचं मला अर्निंग भेटत राहते. म्हणजे बघा, काम न करता आपल्याला अर्निंग भेटू शकते यूट्यूबवरून. म्हणजे यूट्यूब किती पॉवरफुल आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो माझे लाईफ टाईम व्ह्यूज किती आहेत, लाईफ टाईम सबस्क्रायबर किती भेटले आणि लाईफ टाईम अर्निंग किती झालं. तर इथं मित्रांनो बघू शकता, इथं मी लाईफ टाईमवरती क्लिक केलेलं आहे. लाईफ टाईमवरती क्लिक केल्यानंतर इकडे हां, आपल्याला व्ह्यूज आलेले आहेत 62 मिलियन. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे सगळे लॉंग व्हिडिओचे व्ह्यूज आहेत. मी शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकत नाही, लॉंग व्हिडिओ टाकतो, त्यामुळे अर्निंग माझं चांगलं आहे. 1 मिलियन वॉच टाईम आलेला आहे. आणि सबस्क्रायबर आपले 4,23,000. ओके, 4,23,000च आहेत आत्ता.
आणि अर्निंग मित्रांनो दाखवण्याआधी तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला जर यूट्यूबवरती करिअर करायचं असेल तर आपला यूट्यूबवरती एक कोर्स आहे ज्यामध्ये मी अगदी मराठीमध्ये सांगितलेलं सगळं की तुम्ही यूट्यूब चॅनल बनवण्यापासून ते बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत काय काय गोष्टी करू शकता, सगळं मोबाईलवरून मॅनेज कसं करू शकता आणि अगदी तुम्ही स्वतःचा चेहरा न दाखवता चेहरा दाखवून देखील कशा प्रकारे यूट्यूबवरती काम करू शकता हे सगळं शिकायचं असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती मेसेज करून आपला कोर्स नक्की घ्या आणि यूट्यूब चांगलं शिका. ठीक आहे. सो त्याआधी मी तुम्हाला अर्निंग दाखवतो आपलं लाईफ टाईम अर्निंग किती आहे. तर हे बघा मित्रांनो आपलं लाईफ टाईम अर्निंग आहे $14,000. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा एक दिवशी आपण किती डॉलर कमवलेलं ते 20-22. ठीक आहे. 20-22 पण आपण एका दिवशी कमवलेलं आणि नंतर मी काम करायचं जेव्हापासून बंद केलं तेव्हापासून आपले $1-2 डेलीचे बनत आहेत. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण दुसऱ्या चॅनलवरती काम करतोय त्यामुळे आता याचं तुम्हाला मी इंडियन रुपीजमध्ये दाखवतो कारण हे 14,000चं जर इथं आपण बघितलं इथं मी जर तुम्हाला दाखवतो INR टू USD. ओके. आपल्याला USD टू INR पाहिजे होतं पण ठीक आहे. तर इथं बघा हे आपण इथं ठीक आहे. आता खाली $US टाकू आपण. तर इथं आपण किती आहेत आपले 14,346. तर $14,346 म्हणजे किती रुपये होतात तर 13,53,000 होतात. पण मित्रांनो इतके नसणार झाले कारण काय आपले काय जे व्हिडिओला डॉलर आहेत ते आपले कधी भेटलेले तर जेव्हा आपला $70 होता तेव्हा. सो इथं जे आहे ते आपलं रिअल अर्निंग दिसतं जे मी INR आपलं इंडियन करन्सी म्हणजे INR इथे तुम्हाला दाखवतो INR. हे बघा मित्रांनो इथं INR आहे म्हणजे इंडियन रुपी आणि हे इथं मी सेव्ह करतो आणि आता तुम्ही अर्निंग बघू शकता रुपयेमध्ये 11,05,176. ठीक आहे. म्हणजे 11 लाख रुपये आपली अर्निंगचे आहे ते फक्त गुगल ॲडसेन्सवरून झालेले आहे आणि स्पॉन्सरशिप, ॲपलेट अर्निंग, रेफरल अर्निंग हे सगळं मित्रांनो वेगळं असतं. हे जर तुम्ही बघितलं तर जवळपास टक्केवारी नको सांगायला पण हे एक थोडासा भाग असतो यूट्यूबरच्या लाईफमधला गुगल ॲडसेन्समध्ये आणि स्पॉन्सरशिप वगैरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात त्या याच्यापेक्षा जास्त असतात. म्हणजे विचार करू शकता एका चॅनलमधून आपण आणि हे सगळा कॉन्टेंट मी मराठीतून बनवलेला आहे आणि मोस्टली हे जर बघितलं 2020ला मॉनिटाईज झाला आहे म्हणजे 6 वर्षाचं अर्निंग आहे हे. ओके. 6 वर्षात 11 लाख म्हणजे वर्षाला 2 लाख ॲव्हरेज पकडा पण लास्ट 2 वर्षात मी कामच नाही केलं त्यामुळे हे 4 वर्षाचंच अर्निंग तुम्ही म्हणू शकता. बाकी म्हणजे डेलीचे ₹1,000 आपल्याला ॲडसेन्सवरून मिळत होते आणि स्पॉन्सरशिप याच्यापेक्षा मित्रांनो जास्त होती. म्हणजे विचार करा डेलीचे $2,000-3,000 तुम्ही आरामात यूट्यूबवरून कमवू शकताय आणि हे सगळं मी मराठीतून केलेलं आहे. ठीक आहे. माझा चॅनल हा SP क्रिएशन नाव आहे तुम्ही बघू शकताय. SP क्रिएशन हा आपला चॅनल आहे आणि याचं तुम्ही यूट्यूबला टाकून चॅनलवरती कॉन्टेंट कसं काय बघू शकता. बाकी तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. बाकी नेक्स्ट ब्लॉग याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आपण करू. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.